मेष राशी 22 ते 28 फेब्रुवारीचे साप्ताहिक राशीफल. मेष राशी, फेब्रुवारी 2026चा हा शेवटचा आठवडा ग्रहांच्या हालचालीच्या दृष्टीने खूप खास असेल, कारण अंतराळात एक ग्रह संरेखन घडत आहे जो तुमच्या जीवनाचा मार्ग बदलू शकतो. या आठवड्यात गुरु मिथुन राशीकडून आपल्या आशीर्वादाचा वर्षाव करत आहे, तर शनी महाराज हे मीन राशीकडून तुमच्या कृतीचा हिशोब चुकता करत आहेत. सर्वात महत्त्वाची गोष्ट, कुंभ राशीत ग्रहांची संगत होत आहे, जिथे बुध, मंगळ, राहू, सूर्य आणि शुक्र हे सर्व एकत्र आहेत. शिवाय जेव्हा चंद्र मिथुन राशीत गुरुला भेटेल, तेव्हा गजकेसरी राजयोगही तयार होईल. ज्योतिषशास्त्रात या योगाला अत्यंत शुभ मानले जाते, जो एखाद्या गरिबालाही राजा बनवू शकतो. मेष राशीच्या लोकांसाठी हा शेवटचा आठवडा थोडा अस्थिर असेल, म्हणूनच आठवड्याच्या सुरुवातीपासूनच तुमची कामे विवेकी आणि पद्धतशीरपणे करणे शहाणपणाचे ठरेल. मेष राशीच्या लोकांनी संपूर्ण आठवड्यात सकारात्मक दृष्टिकोन राखला पाहिजे. नकारात्मक विचारांमुळे तुम्ही हाती असलेल्या कामांबद्दल उदासीन राहू शकता. या आठवड्याच्या पहिल्या 6 माहीत कठोर परिश्रम आणि प्रयत्न केल्याने तुमची परिस्थिती सुधारण्याची शक्यता आहे. या काळात मित्र आणि वरिष्ठांशी जवळून समन्वय साधून काम करणे फायदेशीर ठरेल. मेष राशीच्या लोकांनी त्यांच्या करिअर, व्यवसाय आणि वैयक्तिक आयुष्याबाबत कोणताही मोठा निर्णय घेण्यापूर्वी हितचिंतकाचा किंवा वरिष्ठांचा सल्ला घ्यावा. या आठवड्यात खरेदी विक्रीच्या बाबतीत अपेक्षेपेक्षा कमी फायदेशीर ठरण्याची शक्यता आहे. या आठवड्याच्या मध्यात तुमचे धाडस वाढेल आणि तुम्हाला धाडसी निर्णय घेण्याची किंवा काहीतरी असामान्य प्रयत्न करण्याची प्रेरणा मिळेल. या आठवड्यात लहान प्रवास देखील घडू शकतात. 25 ते 26 फेब्रुवारीच्या सुमारास तुम्ही तुमचे ध्येय साध्य करण्यासाठी नेहमीपेक्षा जास्त मेहनत कराल. या काळात संयम, दृढनिश्चय आणि चिकाटीची आवश्यकता आहे. शैक्षणिक क्षेत्रात या काळात विद्यार्थी चांगली कामगिरी करतील आणि त्यांच्या प्रयत्नांचे कौतुक देखील होऊ शकते, ज्यामुळे तुम्ही तुमच्या अभ्यासात चांगली प्रगती करू शकाल. आठवड्याच्या मध्यात अतिरिक्त प्रयत्न आणि समर्पण आवश्यक असेल, कारण तुमचे शैक्षणिक आणि व्यावसायिक ध्येय साध्य करण्यासाठी चिकाटीची आवश्यकता असू शकते. आरोग्याच्या बाबतीत या आठवड्यात तुमच्या आरोग्याकडे लक्ष देण्याची आवश्यकता असेल. डोळ्यांचा ताण, थकवा किंवा मानसिक ताणामुळे आरोग्य बिघडू शकते. अतिश्रम टाळणे आणि संतुलित आहार घेणे महत्त्वाचे आहे. मानसिक अस्वस्थता देखील उद्भवू शकते, परंतु आठवड्याच्या शेवटी तुमचा आत्मविश्वास वाढेल. कौटुंबिक आधार आणि सकारात्मक घरगुती वातावरणामुळे तुमचे आरोग्य सुधारण्यास मदत होईल.